ITI ला व्हिजिट दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत आणि काय मागणी? आज आम्ही मोरवाडी ITIच्या परिसराचा सगळा पाहणी केलेली आहे. सनई छत्रपती शासन पक्षाकडे गेल्या 2-4 दिवसापासून ह्या तक्रारी आल्या होत्या की या मुलांना गेल्या 5-5 वर्षाचं विद्यावेतन मिळालेलं नाही. अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलं ते शिकतात. विद्यावेतन पण काही जास्त अशी मोठी अमाऊंट नाही आहे. ₹500 महिन्याची आहे. ते सुद्धा ह्या संस्थेने दिलेलं नाही आणि त्यानिमित्त आम्ही ते आज आंदोलन घेतलं होतं आणि बोंब मारो आंदोलन होतं आणि हे बोंब मारो आंदोलन आता आम्ही जे केलेलं आहे, तर त्या बोंब मारो आंदोलनाच्या दौऱ्यानं आम्ही जे काही पाहिलं आतमध्ये टॉयलेट बाथरूमच्या व्यवस्थेपासून खराब आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खराब आहे, गुरांच्या गोठ्यामध्ये सुद्धा स्वच्छ पाणी मिळेल अशी परिस्थिती आहे इथल्या मुलांना नाही. आणि एकंदरीत वर्गांची अवस्था जर बघितली तर बुरशे लागलेल्या भिंती आणि जे बेंच आहेत त्या बेंचवरती अक्षरशः आळ्या वावरताना तुम्हाला दिसतील पावसाळी, अशा प्रकारची परिस्थिती आहे. वर इमारत स्वच्छ सुंदर दिसती पण खाली तळं झालेल्या वर्गामध्ये बेंचची परिस्थिती आणि त्या हे बसवलेले आहेत काय आपण त्याला म्हणू, वर जे सिलिंग केलेलं आहे सिलिंग, ते सिलिंग अशा प्रकारे आहे की जाता येता एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवावर पडून त्याचा मृत्यू होऊ शकतो. शिवाय जे त्यांचं 4थ्या माळ्यावरचं गेट आहे एका वर्गाचं, ते काही महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून 2 विद्यार्थी जखमी झाले. तिथं नवीन गेट बसवले, त्याची अवस्था पण त्याचीच दुरावस्था आहे की ते सुद्धा कोणाच्या अंगावर पडू शकतं. आणि अख्ख्या या परिसरामध्ये आम्हाला एक शिक्षक शिकवताना दिसला आणि एकच विद्यार्थी शिकताना दिसला. आम्ही त्यांना विचारलं की हा विद्यार्थी का शिकताना दिसतोय, तर आम्हाला त्या शिक्षकाने सांगितलं की या विद्यार्थ्याला शिकवण्या एवढंच साहित्य आमच्याकडे गेले 14 वर्ष इथं विद्यार्थ्यांच्या विविध कोर्ससाठी ज्या काही साहित्य लागतं, वस्तू लागतात त्या मागवल्या जात आहेत, परंतु त्यांना त्या मिळत नाहीयेत. कदाचित ठेका दिला जातोय, ऑर्डर दिल्या जात आहेत, त्या वस्तू बिलावरती काढल्या जातात, बिलं पेड केल्या जातात, पण मुलांना शिकण्यासाठी मात्र इथं मिळत नाही. आणि जे काही इथे शिकायला लागते ते इथले शिक्षक त्यांना सांगतात की तुम्ही तुमच्या खर्चाने घरून घेऊन या, काय तुटलं फुटलं ते सुद्धा तुम्ही परत तुमच्याच खर्चाने हे करायचे. त्यामुळे नावाला फक्त या मुलांना इथं बसवलं जातं. 12 महिन्यापैकी 11 महिन्यांना शिकवलं जात नाही, एकच महिना शिकवलं जातं आणि लगेच दुसऱ्या महिन्यात त्याची परीक्षा घेतली जाते. म्हणजेच काय, तर जेवढं शिकवतायत तेवढ्याच परीक्षा होत्या. त्यामुळे पेपर फुटीमुक्त शैक्षणिक संस्था हे सुद्धा या संस्थेचं धोरण असू शकतं. पेपर फुटायचा संबंधच नाही, कारण इथे जेवढं शिकवतायत तेवढ्याच पेपर आहे आणि एकच महिना शिकवलं जाते. 12 महिन्याचा शिक्षक पगार घेत आहेत. वर्षभराचा सगळं मेंटेनन्स आणि सगळा खर्च पालिकेच्या खिशातून इथं दिला जातोय, परंतु मुलांना पाहिजे ती कुठलीही सुविधा मिळत नाही. अशा प्रकारची मुलांची, पालकांची, सगळ्यांची तक्रार आहे. आणि आतमधले जर अवस्था बघितली वर्गाची, कॅम्पसची आणि संपूर्ण परिसराची, म्हणजे महापालिका डेंग्यूच्या बाबतीत सांगते की तुम्ही पर्यावरणाबद्दल हे करा ते करा. या परिसरात तुम्हाला हजारो डेंग्यूचे मच्छर तुम्हाला दिसतील, एवढी अस्वच्छता, जागोजागी साठलेले तळे, अशी भयानक एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणजे शिक्षणासोबतच जे काही त्यांना वातावरण इथं पाहिजे बसण्यासाठी, कॅन्टीनची अवस्था पण तशीच खराब आहे आणि एकही सुविधा म्हणावी अशी नाही. अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. नाव ITI आहे पण लक्षणं खूपच डेंजर आहेत. विकसित भारत योजनेला काळीमा फासणारा प्रकार आहे का? विकसित भारत योजनेला तर काळीमा आहेच आहे, पण स्किल इंडिया जी आहे त्याचे सुद्धा आबरूचं ढिंडोडं काढणाऱ्या सगळी योजना तुम्हाला दिसते. दादू साहेब, ते CCTV कॅमेऱ्याची तिथली अवस्था पाहिली, ते सगळं ढासळत आलंय तरी CCTV कॅमेरे तिथंच आहेत. हे मेंटेनन्सचा खर्च ठेकेदाराला जातोय का नाही काय? ते जो सज्जा आहे तो ढासळताना आपल्याला दिसतोय, त्याच्यावरती मान लटकवलेले कॅमेरे आहेत, म्हणजे लटकलेले कॅमेरे आणि भटकलेली प्रशासन व्यवस्था असं मला चित्र दिसतंय. नक्की ज्याच्या मेंटेनन्सची करोड रुपयांची बिलं काढली जात असणार आहेत, परंतु तशी काही मेंटेनन्स नाही. वर आम्ही छतावरती सुद्धा गेलो होतो, तर तिथे करोड रुपयाचे सोलर बसवल्याचं प्राथमिक माहिती आमच्याकडे होती. वर गेलो तर ते जिथे सोलर बसवलेत त्याच्यावर पत्रे बसवलेत, याचा अर्थ सोलर नाहीयेत. म्हणजे नाही, प्रोटेक्शन, जर त्या सोलरवरती लाईटच पडली नसेल तर त्याला ऊर्जा निर्मिती होणार नाहीये, बरोबर. ते किती केव्ही वॅट वगैरे ते नंतरचा प्रश्न आहे. याचा अर्थ फक्त तिथं सोलरचे पॅनल बसवले, त्याचे फोटो काढले आणि ते सोलर पॅनल गायब असण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण वर सगळा पत्रा मारलेला आहे आणि खाली जे तिथे युनिट आम्ही बघितले तिथं लाईट आम्हाला चमकताना दिसली, पण वीज निर्मिती होते की नाही याचं संशोधन करावं लागेल. आणि मला 100% खात्री की वीज निर्मिती वगैरे काय होत नाहीये, फक्त पालिकेकडून सोलरचे पैसे काढलेले आहेत आणि वीज निर्मिती काय होत नाही. सांगताना सांगितलं असेल की हे सोलर बसवल्यानंतर मोरवाडी ITI ला एकही रुपयाचं बिल येणार नाही, पण मला वाटतं तशी काही परिस्थिती दिसत नाही. एकही वॅट एनर्जी इथं वीज तयार होत नसावी असा माझा पूर्ण संशय आहे. 3 ट्रक सोलर आले होते, त्यातला 1 ट्रक गायब आहे आणि 2 ट्रक या ठिकाणी लावलेत अशी माहिती मिळाली होती. त्याच्यापेक्षा जास्त चोरी असू शकते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अट्टल दरोडेखोर बसतात. याच्यामध्ये ऑर्डर देणारे, ऑर्डर काढणारे, बिलावर सह्या करणारे, भांडार विभाग असेल, इथले प्राचार्य असतील आणि प्रशासकीय अधिकारी, या सगळ्यांना यासाठी जबाबदार धरलं पाहिजे. सर, PVPचे सीट्स आपण बघितल्या, PVP नाही पण ते काहीतरी प्लास्टिक सीट्स आहेत वरती छताला, आणि आपण प्रत्येक वर्ग चेक केला, एकाही छतावरती ते सीट्स व्यवस्थित नाहीत, गळत पडलेले आहेत किंवा लोखंडी खाली येत आहेत. याची बिलं काढलेली असतील, याच्यावर तुम्हाला काय बोलायचं?
त्या पीओपीचे शीट बसवलेत ना त्याचे सुद्धा तसंच आहे, त्या आता खाली पडायला लागलेले आहेत. अपघात पण होऊ शकतात आणि एकत्रित काही ठिकाणी त्या फुगलेल्या आहेत, म्हणजे पावसाचं पाणी लागून फुगलेले आहेत आणि काही सरळ सरळ खाली पडत आहेत. तर हा ठेका कोणाला दिलता, किती वर्षाचं मेंटेनन्स होतं, हे सगळीची माहिती आपण पालिकेतून लवकरच घेणार आहोत आणि जे कोणी ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई करायला महापौरांना पण सांगणार आहोत. विद्यार्थ्यांना खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे की आम्ही इथे शिकण्यासाठी येतो, पण आम्हाला टाटामध्ये कामाला लावलं जातं, आम्हाला तिथं शिकवलं नाही जात, आमच्याकडून दिवसभर काम करून घेतलं जातं. काय बरोबर केलं जातं. म्हणजे तुमच्याऐवजी. स्वर्गीय रतन टाटा यांचं जे स्वप्न होतं गोरगरिबांच्या मुलांना घडवणं, त्या स्वप्नाला खरोखर काळीमा फासायचं काम टाटा कंपनीमध्ये होते असं मला दिसतं त्या विद्यार्थ्याच्या खंतवरून. त्या मुलांना भविष्यातील आणखी पुढचे वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचं स्किल त्यांना मिळावं म्हणून त्यांना तिथं पाठवलं जातं, परंतु त्यांना तिथे पुढचं काही न शिकवता त्यांच्याकडून फक्त हमालीची बेटबिगारीची कामं करून घेतली जातात. अशा प्रकारची खंत आताच काही मुलांनी आम्हाला व्यक्त केली होती आणि अशी परिस्थिती असेल तर मला वाटतं टाटा व्यवस्थापनाने याच्यात लक्ष दिलं पाहिजे. आणि कदाचित असं पण असेल की त्या मुलांचा जो स्टायपेंड आहे, तिथे शिकण्याचा जो पगार आहे, तो महापालिकेचेच काही महाभाग ढापत असावेत, कारण ह्या मुलांना काहीतरी 12,000 रुपये फक्त मिळतात असं मी ऐकलं. तर 12,000 जर टाटा कंपनी देत असेल तर मला ह्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण मिनिमम व्याज जर आपण बघितला तर 27,000च्या खाली पगार होऊ शकत नाही. मग या मुलांना 12,000 कुठून मिळतो? मग हे बाकीचे 15,000 जातात कुठे? तर ते नक्कीच मध्ये कोणतरी त्याच्यामुळे गाळा मारते असं माझ्यातला अंदाज आहे. एकंदरीत विद्यार्थी आंदोलन 500 रुपये वेतन भत्ता आहे. विद्यार्थ्यांना किती दिवसावर मिळालं, तुमची सदस्य प्रवेशापासून भूमिका काय असेल नंतर? आता आम्ही सनई छत्रपती शासन पक्षाने जो पुढाकार घेतलेला आहे, या मुलांना पुढच्या 7 दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटला पैसे येतील असं मी तुम्हाला या ठिकाणी महापौरांना विश्वासात घेऊन तुम्हाला सांगू शकतो. कारण एकदा मी जर महापौरांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तर मला अशी पूर्ण खात्री आहे की क्षणाचाही विलंब न करता महापौर इकडे दौरा करतील आणि ह्या विद्यार्थ्यांचे जेवढे काही प्रश्न आहेत ते सोडवतील, इन्क्लुडिंग त्यांचं रखडलेलं विद्यावेतन सुद्धा 1 आठवड्यात त्यांच्या खात्यावर जमा होईल. एवढे सक्रिय महापौर आपल्या शहराला लाभलेत, सुशिक्षित महापौर आहेत आणि मी त्यांना सुपर महापौर जे म्हणतो ते याच्यासाठीच की ते जशी ही फुटेज बघतील किंवा जसा त्यांच्यापर्यंत हा निरोप जाईल तातडीने ते धाव घेतील आणि ह्या मुलांच्या साठी जे काही त्यांना शक्य आहे ते ताबडतोब उपाययोजना करतील. पोरांचं जे पैसे अडकलेत ते परत मिळतील, पण या भ्रष्टाचारामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे इकडून त्यांच्यावर कारवाई करायचं आश्वासन महापौर देतील का? कारण तशी कारवाई होताना आजपर्यंत पालिकेमध्ये दिसलेली नाही. हो, तुमचा प्रश्न बरोबर आहे की भ्रष्टाचारावरती चौकशा होतात, त्याच्यावर चर्चा होतात, परंतु अंतिमतः जेलमध्ये कोणी गेलेलं दिसत नाही. तुम्हाला आठवत असेल, तुमच्या लक्षात असेल, या पिंपरी शहरामध्ये महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात लढलेला मी माणूस आहे. या महापालिकेचे भ्रष्ट आयुक्त शेखर सिंग आणि अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची राज्य शासनाच्या वतीने मी चौकशी बसवलेली आहे. ती चौकशी चालू आहे. दुसरी गोष्ट, 10 रुपयाची वस्तू 11 रुपयाला जरी खरेदी केली, कोट्यावधी सोडून द्या, 10 रुपयाची वस्तू 11 रुपयाला जरी खरेदी केली तर भारत सरकारच्या कायद्यानुसार कलम 173(1) नुसार त्यांना 7 वर्षाची जेल होऊ शकते. फ्रॉड, फॉर्जरी, सरकारी पैशाचा दुरुपयोग. पिंपरी चिंचवडमध्ये हा वसा फक्त नामदेव जाधवांनीच घेतला आहे का? हा, तुमचं म्हणणं बरोबर की काय मी एकट्याने काय ठेका घेतलाय का या शहरासाठी? लोकनेते निवडून आलेले आहेत, हे कारवाई का करत नाहीत अधिकाऱ्यांवर? जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते बिचारे सगळे टेन्शन मध्ये आहेत की त्यांनी नाही, खरं सांगतोय, म्हणजे तुम्हाला हसू येते ते खरी गोष्ट आहे. काहींनी 3 कोटी खर्च केल्यात, कोणी 5 कोटी, कोणी 12 कोटी खर्च केल्यात आणि ते बिचारे आता एसटी पलाटावरती कशी लोक फिरतात, कुठली गाडी येणार आहे, कुठल्या गाडीत बसायचे, किती सीट असेल, तसं आता आपला जो काही खर्च झालाय तो कसा वसूल करायचा या विवंचनेमध्ये मला अनेक नगरसेवक, बरं का, काय अल्प असतील किंवा थोड्याफार प्रमाणात, सगळ्यांनाच मी तसं म्हणू शकत नाही, सरसकट विधान मला देता येणार नाही ते, परंतु अशा त्या विवंचनेमध्ये त्यांना त्यांच्या समस्यातून बाहेर पडायला जर वेळ मिळत नसेल तर या गोरगरिबांच्या मुलांच्या समस्या त्यांनी पाहायच्या कधी, असा एक माझा त्यातला अंदाज मला वाटतो. आणि मी काही निवडणुकीला उभा नव्हतो किंवा मी काही खर्च केलेला नाही. मी स्वतः बारामती लोकसभा लढवली तर मी फक्त 2.5 लाख रुपये ती लढवली होती. त्यामुळे मी काही कोणाकडून उसनं घेतलं नव्हतं, कोणाचं कर्ज घेतलं नव्हतं, कोणाला दारू पाहिली नाही, कोणाला मटण दिलं नाही, कोणाला पैसे दिले नाही. त्यामुळे मला काय कमी मतं पडली तरी मला काय टेन्शन नाही. पण आता इकडे निवडून आलेलं टेन्शन आहे की आता रिकव्हरी करायची कुठून. त्यामुळे त्यांना या विद्यार्थ्यांचे प्रश्न दिसत नसतील, पण सनई छत्रपती शासन पक्षाला हे प्रश्न दिसतात आणि आम्ही ते सोडवत चाललेलो आहोत. धन्यवाद.